स्टेप 1 बेस. पण बेसच्या वरचं स्ट्रक्चर बनवायला काठी लागेल. हिला कशी ती वेगळी यादी करू. काय चाललंय तुझं लीला? दुर्गा मॅडम, तुम्हाला काय चष्मा आहे का? तुम्हाला दिसतंय ना मी मूर्ती बनवण्याच्या सामानाची यादी करते तरी विचारताय. अख्ख्या जगाला फसवू शकतेस तू लीला, मला नाही. त्या घरात सासू म्हणून मिरवण्याचा आतोनात प्रयत्न सुरू आहे तुझा. पण तुझ्यापेक्षा जास्त वर्ष संसार केला मी या घरात. हे जे मूर्ती बनवणं वगैरे आहे ना तुझं, हे फक्त निमित्त आहे एजंटच्या मनात घर करण्याचं. पण हे जे अशक्य स्वप्न आहे ना तुझं, ते स्वप्नच राहणार आहे. हे जे जरा तुझ्याशी नीट वागले तर लगेच हुरळून जातेस तू. पण तुझ्यासारख्या धडपड्या धांदरट काहीही धड न जमणाऱ्या मुलीला परफेक्शनिस्ट एजे स्वीकारतील असं वाटलं तुला? हो वाटतं. आणि फक्त वाटत नाही, एजे एक दिवस मला नक्की स्वीकारतील असा पूर्ण विश्वास आहे मला. लीला, तुझ्यावर हसावं का तुझी कीव करावी तेच कळत नाही मला. अगं, साधा पाण्याचा ग्लास न नीट देता येणारी तू, तुझ्या घरी तर तुझ्या मावशी यांनी तुझ्या चुकांची अख्खी एक खोली केली आहे. पण इथे येऊन मात्र तुझा आत्मविश्वास अगदी गगनाला भिडलाय. कसं नाही जमणार तुला लीला. प्रत्येक गोष्टीचं मातेरं करणारी तू काहीच जमणार नाही. बरोबर आहे तुमचं. तुम्ही केलेला प्रत्येक आरोप मला मान्य आहे. मी नाही म्हणतच नाही. पण कसं आहे ना, मूर्ती घडवायला फक्त एकाच गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे श्रद्धा. माणूस श्रद्धेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठल्याही गोष्टीचं सोनं करू शकतो. त्यामुळे मी मूर्तीचं मातेरं नाही करणार. तुम्ही काळजी करू नका. काठी. चला आता सुरुवात करूया. काय आहे सगळं? इतक्यात विसरलात? मूर्ती घडवायचात ना तुम्ही? त्याचीच सगळी तयारी. विसरली तू आहेस. आज सकाळीच घरच्या बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे आणि हाऊ कॅन यू अज्युम की मूर्ती मी बनवणार आहे? मी असं म्हटलंय का की तुम्ही बनवणार आहात? मी बनवणार आहे. हे बघ, तुला जे करायचं ते कर. पण परत मी तुला रिमाइंड करतोय की घरच्या बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे. पण मला खरंच मनापासून मूर्ती घडवण्याची इच्छा आहे, तर मला करू दे ना. फाईन, जे करायचं ते कर. हे जे पण ना, मी काय वटवा घोळ का मला अंधारात दिसायला? काय करू? नीला, लाईट्स का ऑन केलेत? कारण मला मूर्ती घडवायची. अंधारात कसं करू मी? एक मिनिट. आणि माझ्या झोपेचं काय? हा, हे बघ लीला, तुला जे काही करायचंय ना ते सकाळी कर. तुमची झोप महत्वाची आहे की मूर्ती बनवणं महत्वाचं आहे? आणि हे बघा, तुम्ही असाल एजे मोठे बिझनेसमॅन वगैरे, पण काही देवापेक्षा मोठे आहात का? ते काही नाही, दिवे चालूच राहणार. तर एसी का बंद केलंय? एसी मुळे माझे हात ना गार पडतायत आणि माती पण सुकून जाईल ना, म्हणून एसी बंदच ठेवूया. लीला, लॉजिक. एसी मुळे माती वाळत नाही,
पंख्याखाली माती वाळते. मूर्ती कोण बनवतंय, मी की तुम्ही? मी ना, मग मी ठरवणार. माती सुकते. हा, लीला, दिस इज जस्ट टू मच. एवढं मोठं घर आहे, एवढे रूम्स आहेत, कुठे जाऊन बसून बनव ना. मला झोपू दे प्लीज. हे बघा, कलाकाराला जिथे प्रेरणा मिळते ना, तिथेच कलाकृती बनते. आणि माझ्यासाठी ती जागा ही. आणि अशा किती मूर्त्या बनवल्यास तू आतापर्यंत? तशी पहिलीच वेळ आहे, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच कधी ना कधी. माझ्यासाठी ही पहिली वेळ. एजे, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही झोपा. सुरुवात कुठनं करू? माती माती कालवते. मूर्ती पहिल्यांदा बनवतेस. सुरुवात करायच्या अगोदर देवाचं नाव घे आणि मातीला नमस्कार कर. ठीक आहे पार्टनर, पहिल्यांदाच करतेय. मला यश दे. चला, हे बरोबर होतंय ना? काय कळत नाही. पाणी कमी झालंय वाटतं. हा, पण हे बरोबर होतंय ना? म्हणजे व्हिडिओत बघताना सगळं किती सोपं वाटत होतं. लीला, ही काही सोपी गोष्ट नाहीये. असं नाही जमणार तुला. पण आता व्हिडिओ बघून नाही जमणार तर काय करायचं? हा, लीला, तुला ना कोणीतरी टीचर हवा. म्हणजे कसं, असा टीचर जो समोर बसून तुला नीट सगळं शिकवेल. आता कोणाला येत असेल हे? कोण बरं? हा, विश्वरूप दादांना विचारते, ते सांगते. लीला मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. दादा सॉरी हा, रात्री फोन केला. पण त्याचं काय ना, मी मूर्ती घडवायचा प्रयत्न करतेय, पण मला काही येत नाही हो. तर मला ना कोणीतरी टीचर हवाय जो मला शिकवेल. तुम्हाला माहितीये का हो कोणी? मॅडम, अहो काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे अहो तुम्हाला माहिती नाहीये का? अहो एजे सर उत्तम गणपतीच्या मूर्ती बनवतात. अहो तुमच्या घरीच आहे तो शिक्षक. हो का? हं. बरं, पण मी कसं विचारू? एक काम करा, तुम्ही पीए आहात ना त्यांचे, तर त्यांच्याशी बोला. बघा त्यांना कधी वेळ आहे आणि एक अपॉइंटमेंट फिक्स करा. काय? मॅडम, मस्करीचा मूड दिसतोय तुमचा. अहो काय चाललंय आता? वाघाच्या गुहेत चिरून कोण विचारणार त्याला? तो गुरगुरून अंगावर आला म्हणजे पडशा पाडायचा माझा. विश्वा, मॅडम अहो आता बास ना, कशाला सरांच्या आवाजात बोलताय तुम्ही? विश्वा, हॅलो सर. हॅलो सर. सॉरी सर, सॉरी. मला काहीच माहिती नव्हतं मॅडम. फोन स्पीकरवर आहे, आधी सांगायचं ना. मला घात केला तुम्ही माझा. सॉरी सर, सॉरी सॉरी सॉरी. एजे, मला माहिती आहे मी मूर्ती घडवतेय म्हणून तुम्हाला झोप लागत नाहीये, पण मला खात्री आहे
उद्या तुम्ही आपणहून मूर्ती घडवायला माझ्या शेजारी येऊन बसाल. बघाच तुम्ही, तुम्हाला या लीलाचं चॅलेंज आहे. या ठीक. दुर्गा मॅडम आहेत का? हो ते आहेत, पण हे सगळं सामान कसलं आहे? दुर्गा मॅडमनी गणपतीच्या डेकोरेशनसाठी बोलवलं होतं, त्याचं ते सगळं सामान आहे. अरे वा, मला बघू ना काय काय सामान आहे. ठीक आहे मॅडम, ते बघा ही फुलं आहेत. अरे वा, आणखी हे बघा हे आहे. हा पडदा पण किती छान आहे आणि फुलं सुद्धा खूप छान आहे. खरंच या सामानाने डेकोरेशन करायला खूप मजा येईल. डेकोरेशन कुठे करायचं आहे? ते बघू आम्ही नंतर. नंतर? अहो मॅडम, आम्हाला आत्ताच करायचं आहे. आमच्या घरच्या गणपतीचे डेकोरेशन तुम्ही का कराल? तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं सामान इथेच ठेवा आणि तुम्ही जा, मी बघते काय ते. अहो पण मॅडम, आम्ही कसं जाऊ? अहो आमची नोकरी जाईल. अशी कशी नोकरी जाईल? एवढं छान सामान आणलंय तुम्ही. आता डेकोरेशन पण तुम्हालाच कसं करायला देऊ? ते मला स्वतःला करायचंय. तुम्ही खरंच या. हो प्लीज मॅडम, असं काही करू नका. खरंच हो, आमची नोकरी जाईल. बरं बरं ठीक आहे. एक काम करा, तुम्ही नुसतेच बसा. हा, मी करते. ठीक आहे मॅडम. अहो थांबा थांबा दादा, अहो उठा उठा. अहो असं खाली काय बसता? या घरचे पाहुणे आहात तुम्ही. तुम्ही इकडे बसा. या या बसा. ठीक आहे बसा, मॅडम. बसा. या बस. रूपाताई, ह्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन या. बसा. या हो. ओ या, चहा घ्या, थंड होईल. हा, आणि पटापट घ्या, काम आहे. काली काली इकडे इकडे. अगं रेवूला फोन करतोय, फोनच घेत नाहीये. तिने तुला फोन केला होता का? कशाला तिला फोन करून त्रास देताय हो? असं काय करताय? बाजारात गेली ना ती, ते गणपतीचं डेकोरेशनचं सामान आणायचंय म्हणून. तो उगाच त्रास देऊ नका, जरा शांतपणे तिला खरेदी करू देत. तुम्ही पण ना, रेवती येते माझी मुलगी, माझी झेरॉक्स कॉपी. सगळं असं छान व्यवस्थित करेल. हा, मी करते तसं. तुमच्या लीलासारखं नाही, एक ना धड भाराभर चिंध्या. ते काम कुठली करते का नीट धड. वरती जाऊ देत. तू चहा बरोबर काय देऊ तुम्हाला? ब्रेड, बटर, पाव काय? मला काही नको. तोंड बघा, कसं तोंड पाडून बसलाय तो तुम्ही. हा, छान सणाचं वातावरण आहे, कसं प्रसन्न राहायला हवं की नाही? चहा प्या आणि छान वा जरा हसा, येईल ती. खूप वेळ झाला. संकटात सापडली नसेल ना ही पोर. वहिनी काय? लीला, तू तू डेकोरेशन का करतेस? आणि हे का बसले तिथे? काय झालं? काय झालं ग दुर्गा? का? ए अगं, खाली उतर, तू वर काय करतेस? खाली उतर, उतर. आले 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 आजी आले. सावकाश सावकाश सावकाश. आले, काय हे? आले. काय करत होतीस? अहो आजी, आजी मी डेकोरेशन करत होते. बरं, मी ही जागा निवडली गणपतीसाठी, म्हणजे तसं पूर्व पश्चिम बघूनच घेतलंय मी. बरोबर आहे ना? हो हो, सगळं बरोबर आहे. आपण दरवर्षी इथंच गणपती बसवतो. आजी, मला मान्य आहे तिने निवडलेली जागा योग्यच आहे, पण डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट यांना देतो ना आपण. डेकोरेशन यांनीच करणं अपेक्षित आहे. नाहीतर काय, एजेंना सगळं परफेक्ट लागतं. हे लोक व्यवस्थित मेजरमेंट्स घेऊन सगळं छान डेकोर करतात. हो ना. आणि हे बघ, एजंट कडून ना अप्रूव्ह करून घेतलं आम्ही डेकोरेशन. आता त्यांना जो फोटो दाखवला तसंच नको का दिसायला? एक्झॅक्टली. डेकोरेशनचं कसलं अप्रुव्हल? डेकोरेशन डेकोरेशन आहे, काय परीक्षा नाहीये. लीला, काही बोलू नकोस. तुला माहित नाहीये, दरवर्षी इथे मोठमोठाली लोक येतात दर्शनाला, म्हणून या लोकांना पैसे देऊन आपण डेकोरेशन करून घेतो. हे असं कसंही वागून चालत नाही आमच्याकडे. मग नका देऊ ना पैसे. हे बघा, त्यांनी सगळं सामान आणलं आणि अगदी उत्तम सामान आणले. त्या सामानाचे त्यांना पैसे देऊया आणि त्यांना पाठवून देऊ. मी करीन ना डेकोरेशन आजी. नाही. दुर्गा मॅडम, मला सांगा, आपण घरात गणपती का आणतो? आपली देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून ना. मग अशा देवाची सेवा आपण काय सगळी बाहेरच्यांकडनं करून घ्यायची का? अरे
आणि आजी मला तरी असं वाटतं की बाहेरची लोक आपल्याकडे येतात ना, ते गणपतीच्या दर्शनासाठी येतात, काही डेकोरेशन बघायला येत नाही. येतात डेकोरेशन बघायला येतात. आणि सेवा आपणच करणार आहोत. पूजा आपण करतो, नैवेद्य आपण करतो, आरती आपण करतो, टाळ्या पण आपणच वाजवतो. मग जर डेकोरेशन कोणी बाहेरच्याने केलं तर भक्ती आउटसोर्स केल्यासारखं होत नाही. हो ना, सगळं आपणच करणार, मग डेकोरेशन का नाही? आपण घरात गणपती आपल्या समाधानासाठी आणतो, मग त्याच्या स्वागताची सगळी तयारी आपण मनापासून नको का करायला? आणि बघा, मला काय वाटतं की 4 फुलं कमी लागली किंवा अगदी झगमगते दिवे आपण नाही लावू शकलो म्हणून बाप्पा आपल्यावर काही रुसणार नाहीये. पण हातात वेळ असूनही जर आपण सगळं बाहेरच्यांकडनंच करून घेतलं तर मात्र बाप्पा नक्की चिडेल. खरंच? नाही मग तू कर. काय तू विसरतेस का ग की हे जहागीरदारांचं घर आहे? हे सगळं तुझ्या घरी चालत असेल, पण इथे जहागीरदारांचा दर्जा मेंटेन होईल अशाच गोष्टी कराव्या लागतात. आजी, तुम्ही हिला काही बोलत का नाही? दुर्गा, लीलाची इच्छा आहे ना यावर्षी गणपतीचं डेकोरेशन करायची, करू दे की. ओके, ठीक आहे, ठीक आहे, विल फॉलो अप. थँक्यू. अंतरा, तूही मला तेच सांगायचीस की अभिराम मूर्ती तुझ्या हातनं घडायला हवी. घरात येणारी बाप्पाची मूर्ती तूच बनवायला हवी. इतर कोणी दुसऱ्यांनी बनवलेल्या मूर्तीमध्ये तुझं मन कसं उतरेल? आज लीलाही तेच सांगते अंतरा. पण मी फक्त मूर्ती तुझ्यासाठी बनवायचो मनापासून. तिच्यासाठी बनवायची इच्छा होत नाही माझी अजून, कारण की लीला तू नाही अंतरा, आणि तुझी जागा कोणी दुसरं घेऊ शकणार नाही. विश्वा, लीला, तुझी संकल्पना मस्त आहे, मला आवडली, कर तू डेकोरेशन. आजी, लीला, तुला खरंच करायचं डेकोरेशन? हो आजी. कर ना मग. आजी अहो, या लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो दरवर्षी, पैसे दिलेत त्यांना. बरोबर आहे. हे बघा बाळांनो, मान्य आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता डेकोरेशनचा, आहे ना? आता ऐन गणेशोत्सव सणाच्या वेळेला तुमचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून तुमचं नुकसान करायचं नाहीये आम्हाला. तर माझी एक विनंती आहे, जेवढे तुमचे पैसे झाले ते घ्या तुम्ही. हा, हरकत नाहीये. यावर्षी माझी सून डेकोरेशन करेल. ठीक आहे मॅडम, येतो आम्ही. झालं? खुश? त्या यशला सांगितलं होतं जबाबदारीने सगळं करून घे. कुठे गेलाय काय माहिती. यश येतोय गणेशोत्सवाला? वा वा, छान छान छान. येऊ दे त्याला, चांगला कान पिळते त्याचा. इतके दिवस आला नाही तो. बरं, मी देवपूजा करते. तुझ्या या आगाऊपणासाठी तुला नक्कीच धडा शिकवेल मी लीला. पण आधी हा यश कुठे मला बघू दे. मूर्ख मुलगा. सरस्वती मॅडम, जरा शिडी पकडायला येतं का? हा. काय, कुठे? चल.
आपण